एकदा बैठक बैठक सावधान, जसं शनिवारी सांगितलं होतं तसं. परत बैठक बैठक सावधान. व्हेरी गुड. मग अशीच कदम सरांनी सांगितलं की देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. हात घ्यायचेच का कोपऱ्यापासून? नाही. ह्या मान्यवरांच्याकडे जी देण्याची वृत्ती आहे ती देण्याची वृत्ती आपल्याकडे असावी, असा एक पण आपण करावा, अशी मी या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करते. विद्यार्थी मित्रांनो, श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे संस्थापक श्री संजय भाऊ चौधरी, त्याचबरोबर त्यांची सर्व टीम, मी सर्वांचंच नाव उल्लेख करते. श्री तानाजीराव कांबळे, विनायकराव पवार, सुभाषजी तागड, संजयजी थोरात, संजयजी सोनवणे, प्रदीप क्षीरसागर आणि नागेशराव भोसले, या सर्वच मान्यवरांचं मी विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक आभार मानते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे कदम सर, त्यांचेही आभार. त्याचबरोबर एकदम टाळ्या वाजवा. त्याचबरोबर तुम्ही दगड खेळत, मातीत हात घालत, आळस देत हा सगळा कार्यक्रम आनंदानं पार पाडला, त्याबद्दल तुमचे सर्वांचेच हार्दिक हार्दिक आभार. माझा सर्व शिक्षक स्टाफ, विद्यालयाचे प्राचार्य, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचेच मनापासून आभार. आणि ह्या सर्व टीमनं आपल्या विद्यालयासाठी जे 2 झाडं दिलेली आहेत त्याबद्दल त्या सर्वांचं विशेष विशेष आभार. आणि ह्यांना एक वचन द्या की तुम्ही जी झाडं दिलेली आहेत ती आम्ही व्यवस्थितपणे जगवू. सांगा तसं जगवणार का? व्हेरी गुड. पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक आभार. आणि माझी एक विनंती आहे की आमचा 22 सप्टेंबरचा म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचा कार्यक्रम संपन्न होतो आणि या सभेचा कार्यक्रम जो आहे तो हार्डली 2-3 दिवसांनी संपन्न होतो. तर आम्ही ज्यावेळेला तुम्हाला या सभेचं निमंत्रण देऊ, तुम्ही सर्वांनी या सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, आवर्जून उपस्थित राहावं, असं प्राचार्य आणि आमच्या सर्व शिक्षकांच्याकडून तुम्हाला आग्रहाचं आत्ताच निमंत्रण. धन्यवाद.